सकाळी सकाळी उठलो, घातलं काळं हेल्मेट, घातलं काळं शर्ट. काळं हेल्मेट घालून निघालो टॉपच्या रोडनं कामाव. पोचलो कामाव, आज होतं खारघर वर्किंग. ही हेल्मेट घालून केस ऐस काढली होती, केली नीट. आलो कामाव, बघतो तर काय बुटच बुट. ह्यो ये सुनील दादा, ह्याला कंपनीवाल्यांनी श्रीवर्धनपर्यंत एरिया दिलाय. ह्याला बोललो थोडाच एरिया दिलाय, गोवा पण तू घ्यायचास ना, असं बोलल्यावर शेजारचं हसायला लागलं. आलो दुसऱ्या कॉलवरती, मला डॉक्टर भेटलं, ह्याला डॉक्टर भेटला नाही, ह्याचा मॅनेजर सोबत आलाय. आलो तिसऱ्या कॉलवरती, भारी दिसतोय का बघितलं आणि निघालो पुढच्या कॉलला. आईला हे कुठं आलो मी, लोकल ट्रेन आहे का काय दादरची? चलो दादर दादर दादर. गर्दी बघा गर्दी, आज गुरुवार आहे ना, खारघरला येणाऱ्या लोकांची लय गर्दी. ह्या लोकल ट्रेनमध्ये मला हरवलेला मित्र सापडला. ह्यो पण सातारचाच आहे, पण राहुल गांधीचा कट्टर समर्थक आहे. केलं सगळं कॉल आणि निघालो गाडीच्या दिशेनं पटापटा. हे बघा गाडीवरती किती धूळच माकले. धूळ साफ केली आणि निघालो घराच्या दिशेनं. पोचलो बाबा एकदाचा घरी, आता फ्रेश होतून कॉफी पितो. थकून आलेल्या माणसाला कॉफीचं महत्त्व विचारा, तो तुम्हाला सांगेल. 8 वाजलं, आलो जिमला. आज होता शोल्डर एंड फोरम. आज पार्टनर नव्हता आला, त्यानं आज दिली मला टांग. मग काय केला वर्कआउट स्टार्ट. पहिला 5चा, नंतर 7.5चा, नंतर 10चा सेट मारला. ह्यो डंबल फ्लाय मारला, 5चा आणि 7.5चा सेट मारला. ह्यो सेट मला आवडत नाही, लय यानं दम लागतो, लय वैताग येतो. नंतर ह्यो असा कुठला तरी सेट मारला, 5चा मारला, 7.5चा मारला, 10चा मारला. काय माहिती का, ही सगळी मशीन बॅकला मारतात, पण मी ना शोल्डरला मारतो. मला ही शोल्डरलाच मारायला आवडते, बॅकला ही मी काय मारत नाही. ही मशीन मारली, निघालो डंबेल्सकडं. आज आपला पार्टनर चिम्या होता. चिम्याला पण आज लई दमावला. चिम्याला वैतागला आज मला. पहिलं सरळ डंबेल्स मारलं, आता उलटं डंबेल्स मारतोय. उलट्या डंबेलचं पण 3 सेट मारलं. उलटं सुलटं डंबेल्स मारून काढला बॉडीचा घाम. नंतर आलो रॉड मारायला. तर रॉडवरती बघा किती वजन मारले. एवढं वजन मारताना चिम्या घाबरला. चिम्या बोलला मला पण एवढंच वजन देणार का? त्याला बोललो नाही नाही, तुला एवढं वजन नाही देणार. परत घेतली रॉड, या असं मारलं. ह्याचं पण 3 सेट मारलं. ह्यो बघा चिम्या टाइमपास करतोय, माझ्या मागे हिंडतोय. मला म्हणतोय ह्या असं नाही मारायचं, ह्या असं मारायचं. आणि गेला दुसऱ्याला ट्रेनिंग द्यायला. ती पण त्याला वैतागली, तर बोलली तर जा बाबा येत ना तू तिकडं जा जिम करायला. त्यांच्याबरोबर त्यानं टाइमपास केला. मग त्याला बोललो झालं का बाबा फिरून, आता मार ये मारायला सेट. मग काय आला बाबा एकदासा त्यो. त्याचा सेट झाला मारून की हा घेतला दुसरा सेट मारायला. पटापटा ह्याचं पण 3 सेट मारलं आणि रिकामा झालो. बघा आमचा चिम्या परत टाइमपास करतोय आपल्या सपोर्ट सिस्टीमवर. त्याला सांगतोय बाबा नको, त्याला मोडशील. मोड 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 मोड. घेतली थाळी, हिचं पण मारलं 3 सेट. थाळी मारून झाली की आलो या मशीनवरती, हिचं पण मारलं 3 सेट. पटापटा मारले ह्याचं 3 सेट आणि निघालो पुढच्या मशीनवरती. आलो इथं, मारलं ह्याचं 3 सेट आणि संपवलं एकदाचा वर्कआउट झाला. आला चिम्या, म्हणतोय माझी बॉडी बघ कशी झाली. त्याला बोललो आता पुढच्या वर्षी तुला पोजिंगला उतरवायचं आहे. त्याला पोजिंगची आशा दाखवून त्याला बोललो एवढा तरी बायसेप झाला पाहिजे, माझ्या एवढा तरी बायसेप झाला पाहिजे, तर तुला पोजिंगला उतरवणार. हे आले आपली सपोर्ट सिस्टीम. कसं आहे टाईमपास, फुल एकदम टाईमपास जिममध्ये. तेव्हा आपला मागं दोस्त आहे. थकलो, पिलं आता पाणी, आता निघालो घराच्या दिशेनं. पोचलो एकदाचा घरी, झालो फ्रेश आणि घेतलं जेवायला. आजवार गुरुवार असल्यामुळं बुवांच्या मटणावरती दिला ताव.